परंतु आपण पाहतो त्यांच्या अनुपस्थितीत या ठिकाणी मिस्टर रॉय या ठिकाणी त्यांचा सन्मान आपण करणार आहोत। विनंती राहील सन्मानपूर्वक आपण पाहतो त्यांचा विशेष सन्मान केला जाईल। मी विनंती करेन या ठिकाणी कुणाल पेनकर ना की आपण आपल्या शुभस्य आपण 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचा आपण सन्मान करायचा आहे। गेली 5 दिवस 5 रात्रीमध्ये ज्यांनी ऑफिशियल स्कोररची भूमिका पार पाडली ते आमचे बदलापूरचे स्थानिक ऑफिशियल स्कोरर रितेश भोपी यांचा आपण सन्मान करणार आहोत। मी उमेश सोनकरांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण रितेश भोपीला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। या आपण रितेश उमेश सोनकर यांच्या शुभस्य आपला सन्मान केला जाईल आणि या ठिकाणी यापुढील सर्व सूत्र आम्ही राहुल चव्हाण सर यांच्या हाती सुपूर्द करतोय। धन्यवाद। तदनंतर आपण एक सन्मान करतोय। खरं तर या स्पर्धेमध्ये यांचा आवाज आपण सातत्याने 5 दिवस रात्रीमध्ये ऐकला असे आमचे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी मनोहर धुळे यांचा सन्मान आपण करू या मुख्य व्यासपीठावरती। स्वप्नील साबंत यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आपण महेशजी धुळे यांचा सन्मान आपण करतोय। चला यायचं महेश सर आपण या आपला सन्मानाचा स्वीकार करा। सर्व टीम जे संघ इथे क्वालिफाय झाले त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या। टीम जांतराचा बदलापूर, टीम ध्रुवी इलेव्हन मयूर ग्रुप बदलापूर, टीम गावदेवी अंबेशू, टीम वडू नवगर आणि टीम वेहले आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा। तदनंतर आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करू। बघा टीम वेहले वळते आहे भावेश दादा थळे पूर्ण टीमला घेऊन आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या। टीम बदलापूर ध्रुवी इलेव्हन मयूर ग्रुप बदलापूर टीम आपण समोर या। सर्व विनंती आहे आपण बॉबी चला आपण समोर यायचं। तदनंतर आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करू। चला महेशजी धुळे आपण या आपला सन्मानाचा आपण आपला सन्मान करतो। आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा। समालोचन जर आवडलं असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या वाजायला हरकत नाहीये। बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। बाच मारता बाच देऊ
खरं तर ज्याने भरपूर चांगला खेळ दाखवला फायनलच्या मॅच मध्ये, ज्याने भरपूर चांगला क्रिकेट दाखवला, 5 षटकार ठोकत असताना ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये एक उच्चांक गाठला धावसंख्येचा, तोच खेळाडू राजन थळे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच आपण दिली आहे, त्यामुळे आता बेस्ट फिल्डरचा किताब आपण देऊ. या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर चांगला खेळ सर्व टीमने दाखवला. तब्बल 40 संघांचा समावेश होता या स्पर्धेमध्ये. सर्व टीमने भरपूर चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये खेळत असताना. बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी आणि शूज आम्ही देऊन सन्मानित करतोय. तर बेस्ट फिल्डर साठी एक सुंदर ट्रॉफी आणि सुंदर शूज देऊन आपण सन्मानित करतोय. मी विनंती करेन भरतजी राऊत साहेब आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय बेस्ट फिल्डरचा किताब देऊन आम्ही सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तब्बल 40 संघाचा समावेश होता. 440 खेळाडू आपण पाहिले, परंतु या मैदानावरती ज्याने मात्र हा मैदान गाजवलाय, मैदानाच्या चौफेर बाजूला ज्याने जात असताना भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलं. टेन क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय. सर्वच कॅमेरामॅन इथे मात्र जे क्षणचित्र टिपले, ज्याने मात्र मैदानाच्या चौफेर बाजूला क्षेत्ररक्षकाला टिपलंय, ज्याने मात्र भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना तो खेळाडू. यस, खरं तर बॅटिंग सुद्धा भरपूर चांगली केली होती, परंतु ज्याने मात्र भरपूर चांगल्या क्षेत्ररक्षण करत असताना ज्याने चांगले चांगले झेल स्वीकारलेत असा खेळाडू मी आधीच म्हटलं होतं. या स्पर्धेमध्ये खेळत असताना या मैदानाचा त्याला आढावा आहे. या मैदानावरती खेळत असताना ज्याने मात्र भरपूर चांगली कामगिरी केली. या मैदानाचा पूर्णपणे भौगोलिक परिस्थिती काय आहे असा खेळाडू टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाचा अनिकेत कुलकर्णी या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. भरतजी राऊत साहेबांना विनंती आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा किताब देऊन आम्ही सन्मानित करू. चला यायचं आहे आपण भरतजी राऊत साहेब. लक्ष्मणजी फुलेरे साहेब यांच्याकडून शूज आहेत बेस्ट फिल्डर साठी. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी ज्याने भरपूर चांगला खेळ दाखवला. खरं तर अनिकेतला मी सेकंड इनिंग साठी देखील भरपूर शुभेच्छा देतोय, कारण लग्न बेडीमध्ये तो अडकला, त्यामुळे त्याला आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. तदनंतर या स्पर्धेमध्ये आपण बेस्ट बॉलरचा किताब देतोय. मी या स्पर्धेचे शिल्पकार विशालदादा राऊत यांना विनंती करेल आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर हा किताब देऊन आपण सन्मानित करू. बेस्ट बॉलर साठी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांच्याकडून आम्हाला बायसिकल लाभली, त्यामुळे निसारबाई शेख तुमचा आभार व्यक्त करू. ती बायसिकल घेऊन आपण पुढे या. बेस्ट बॉलर हा किताब आपण देऊन सन्मानित करतो. एक सुंदर ट्रॉफी देखील देऊन सन्मानित करण्यात येईल. विशालजी राऊत साहेब यांच्याकडून आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करू. ज्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला, ज्याच्या दाबोवरती आपण पाहिलं तब्बल 7 विकेट आहेत असा खेळाडू, ज्याने मात्र भल्या भल्या फलंदाजाची दांडी उद्ध्वस्त केली आहे असा खेळाडू, ज्याने मात्र ज्या टीमनं भरपूर दूरवरचा प्रवास करत असताना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. वेहलेवाले आरडाओरडा का करताय मला माहित नाहीये. दूरवरून तुम्ही देखील आलात, परंतु या स्पर्धेमध्ये 40 संघ खेळलेत, परंतु ज्या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ दाखवलाय, तब्बल 7 विकेट याच्या नामावरती आहे, तो संघ भिवंडी तालुक्यातून दाखल झालाय. आई देवी वरुणनगर संघाचा खेळाडू धीरज ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. एकदा जोरदार टाळ्या. चला धीरज पिसेकर येतात, यायचं आपण, कारण त्यांच्याच भाऊजीचा संघ होता वडूनगर, त्यामुळे धीरज जो वडूनगरचा खेळाडू आहे, परंतु आता धीरज पिसेकर यांना आपण ही बायसिकल, ही सायकल आणि त्यानंतर एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करू.
त्यानंतर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॅटर आणि मालिकावीर आपण थोडंसं मागे ठेवतोय, कारण ज्यावेळेस आपण बेस्ट बॅटर देतोय त्यावेळेस मात्र मालिकावीर कोण आहे हे देखील समोर येतं, त्यामुळे आपण दोन्ही पारितोषिक थोडेसे मागे ठेवू. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊन सन्मानित करू. खरं तर या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देऊ. 5 पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. खरं तर 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला प्रतिमेची भगत साहेब ठाणे जिल्हा सचिव यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आपल्याला लाभली आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि 5व्या क्रमांकासाठी तब्बल रोख रक्कम 25,000 रुपये 26,000 रुपये आपल्याला मिळाले. आयोजन कमिटीच्या माध्यमातून खरं तर ते कॅश प्राइज आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून लाभलंय, त्यामुळे आपण मी एरंदाड गावचे शाखा प्रमुख यांना विनंती करेल, मयूरजी मेरे साहेब आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्याने मात्र भरपूर चांगला खेळ दाखवला, जो संघ ज्यांचं मालकी हक्काचं मैदान आहे, परंतु 4 वर्ष जो संघ या मैदानावरती खेळला नव्हता स्वतःच्या स्पर्धेमध्ये, परंतु जेव्हा खेळला तेव्हा त्याने पारितोषिक जिंकलंय असा संघ आहे. नाव आहे ध्रुवीश 11 मैर ग्रुप बदलापूर. एकदा जोरदार टाळ्या. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल रोख रक्कम 26,000 व एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. ध्रुवीश 11 मैर ग्रुप बदलापूर संघाला आपण हे खास प्राइज देऊन सन्मानित करू. ध्रुवीश 11 मैर ग्रुप बदलापूर या संघाने भरपूर चांगला खेळ दाखवला. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी संयुक्त विद्यमानाने खेळत असताना भरपूर चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये ध्रुवीश 11 मैर ग्रुप बदलापूर संघाने. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. मी भालचंद्र घोष्टेकर साहेब यांना विनंती करेल आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही एक सुंदर ट्रॉफी आणि तब्बल 26,000 रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करू. खरं तर प्रथमेची भगत साहेब यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभली आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहिलं खरं तर जवळ 40 संघांचा समावेश होता, परंतु त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 संघ बदलापूर भागातून दाखल झाले, परंतु ज्या संघानं दिवस क्रमांक 3 गाजवला असा संघ आहे, ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय. भिवंडी तालुक्यातून संघ दाखल झालाय आई देवी बोडूनगर संघ. एकदा जोरदार टाळ्या. चला धीरज घ्या आपण. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तब्बल रोख रक्कम 26,000 व सुंदर ट्रॉफी देऊन आपण त्या संघाला सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी देखील. तदनंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करेल महेशजी सावंत साहेब, आपण पुढे या. महेशजी सावंत साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं खरं तर भरपूर चांगला खेळ दाखवला, परंतु अंतिम क्षणाला हरकत नाहीये, अपयश पदरी पडलं. परंतु सर्व प्रेक्षकांची ज्या संघाने मने जिंकली आहेत या मैदानावरती खेळत असताना दिवस क्रमांक रात्र क्रमांक 1 ज्याने गाजवले आहे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी संयुक्त विद्यमानाने संघ दाखल झाला होता. गाव देवी अंबेशिव. एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम 26,000 व तदनंतर एक सुंदर ट्रॉफी प्रतिमेची भगत साहेबांकडून आम्हाला लाभली आहे, ती देऊन आपण सन्मानित करू. तदनंतर या स्पर्धेमध्ये रोख रक्कम द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून लाभलंय आणि ट्रॉफी आपल्याला लाभली आहे प्रतिमेची भगत साहेब यांच्याकडून. तो संघ आहे ज्या संघाने मात्र ही स्पर्धा गाजवली, ज्या संघाने मात्र आयोजन करत असताना नियोजन करत असताना भरपूर चांगला खेळ दाखवला आणि घरच्या मैदानावरती त्याने सांगितलं इलाका भी हमारा और धमाका भी हमारा असा संघ आहे जामताराचा बदलापूर. एकदा जोरदार टाळ्या. बघा बेले टीमला माहिती आहे, कारण समोरचा संघ देखील चांगला खेळला, त्यामुळे ते देखील टाळ्या वाजवतात, हरकत नाहीये. बरेचसे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर या स्पर्धेमध्ये खेळत असताना खरं तर भरपूर चांगला खेळ दाखवला.
बेस्ट बॅटरचा किताब आपण देतोय ज्या खेळाडूंना मी म्हणेन भरपूर चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये, ज्याच्या बॅटमधून भरपूर धावा आपण पाहिल्या. खर तर या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू बेस्ट बॅटरच्या रेसमध्ये होते. टोटल 3 खेळाडू सिरीजच्या रेसमध्ये होते. परंतु ज्या खेळाडूंना मी म्हणेन तब्बल 56 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, 5 विकेट संपादित केले आणि काही धावांपासून त्याची सिरीज जरी हुकली असेल, परंतु ज्याने भरपूर चांगला खेळ दाखवला असा खेळाडू खर तर प्रतीकजी पिसेकर, त्यांचं मी कौतुक करेन, ज्यांनी मात्र भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. परंतु ज्या बॅटरच्या बॅटमधून ज्याने मात्र दिवसा डवळ्या मोठ्या मोठ्या गोलंदाजाला इथे मात्र तारे दाखवले असा खेळाडू आहे, ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला. 56 धावा गोलंदाजी करत असताना 5 विकेट संपादित केले. कोणी सांगू शकेल का कोण असेल बेस्ट बॅटर? यश पाटील नाहीये, ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 56 धावा कुठल्यात. तो संघ आहे, तो खेळाडू आहे वेले संघाचा नसून जाणतारा बदलापूर संघाचा जियाद खान. सागरजी देशमुख साहेब यांना विनंती करेल आपण या. आपला शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. दौलत सोनावणे उपसरपंच कानूर यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. तदनंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण मागे ठेवतोय. मॅन ऑफ द सिरीज आपण देऊन सन्मानित करू. चला आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देतोय, त्यानंतर आपण सिरीज देण्यासाठी खाली जाऊ व्यासपीठाच्या. या स्पर्धेमध्ये 40 संघाचा समावेश, परंतु 39 संघाचा घाशा ज्याने गुंडाळला आणि ज्याने मात्र कालचा दिवस गाजवत असताना भरपूर चांगला खेळ दाखवलाय तो संघ आहे, ज्याने मात्र भरपूर चांगला क्रिकेट खेळला, भिवंडी तालुक्यातून दाखल झालाय तो संघ आपण पाहतोय. आई फसुदेवी 7080 दिशांत पाटील पुरस्कृत गाव देवी वेले. सर्व टीम यायचं अभिनंदन, एकदा जोरदार टाळ्या. मी विनंती करेल कालिदासजी देशमुख साहेब व सर्व मान्यवर आपण पुढे आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम तब्बल 1 लाख रुपये धनराशी. आणि या स्पर्धेमध्ये प्रथमेशजी भगत साहेबांकडून एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण बेहळे संघाला इथे मात्र सन्मानित करतोय. अभिनंदन बेहळे संघ, एकदा जोरदार टाळ्या. चला सर्व मान्यवर आपण मुख्य व्यासपीठाच्या खाली उतरा. अभिनंदन भावेश दादा थळे, अभिनंदन बॉबी, अभिनंदन अनिकेत. भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला या स्पर्धेमध्ये. खेळत असताना सर्व प्रेक्षकांची मनं तुम्ही जिंकली. परंतु या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय सचिनजी चोनकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला ही बाईक लाभली, त्यांचे आपण आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये खरे तर भरपूर चांगला खेळ सर्व टीमने दाखवला, सर्व खेळाडूने दाखवलाय, परंतु कोणता खेळाडू या बाईक वरती इथे मात्र बसून स्वार होणार आहे कोणी सांगू शकेल का? भावेश पवार नाही, केतन मात्रे नाही, कारण गोडसे आणि वाकलन संघ या स्पर्धेमध्ये खेळला नाहीये. कोणी सांगू शकेल का? या स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्याच्या बॅटमधून तब्बल 95 धावा आणि 7 विकेट आपण पाहिल्यात. खर तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना 1 विकेटला 3 पॉइंट असा संघ आहे ज्याने मात्र भरपूर चांगला खेळ दाखवला, फायनल जिंकली आहे. तोच खेळाडू रातो के कातिल विजेंद्र पाटील, वेले संघाचा अष्टपैलू खेळाडू सचिनजी चोनकर साहेब ज्यांच्याकडून आम्हाला ही बाईक लाभली, त्यांचे आभार व्यक्त करू. सचिनजी चोनकर साहेब या आपण पुढे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो.
सचिनजी चोनकर साहेब आपलं मनापासून आभारी आहोत. एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करू. चला विजेंद्र यांच्याशी आपण संपर्क साधू. सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण आभार व्यक्त करू. विजेंद्र आपण फक्त 1 मिनिट थांबा. बघा खेळाडू आपण प्रेक्षक थांबायचं, आपण 1 मिनिट थांबायचं. विजेंद्रशी आपण थोडीशी चर्चा करू. विजेंद्र काय म्हणशील, आज भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवलात. बाईक मिळाली, कसं वाटतं? कितवी बाईक आहे? फर्स्ट. मग आज पहिली बाईक तुला इथे मिळाली या स्पर्धेमध्ये खेळत असताना. वेले संघ भरपूर वेळा बदलापूरमध्ये दाखल होतो, परंतु थोडासा बॅकफुट वरती होता, परंतु आज चांगलं खेळलात, अभिनंदन. काय म्हणशील आज पूर्ण टीम बद्दल, काय सांगशील? हरकत नाहीये, चेहऱ्यावरची स्माइल सर्व काही सांगून जात आहे. आज सर्वात आधी या बाईक वरती कोणाला बसवशील? सगळ्या टीमला. सर्व टीमला बसवशील असं तुम्ही सांगितलंय. पूर्ण टीमला. खरं तर तू देखील यंगस्टर आहे आणि आज तुझा खेळ भरपूर चांगला झालाय. यंगस्टर खेळाडूंना तू काय संदेश देशील? एक शेवटचा प्रश्न आहे विजेंद्र तुझ्यासाठी, कारण जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये मी एक कॉल केलाय ना भावेश ठळेला, तेव्हा तो जी मुलं मिळतील ते घेऊन तो येत असतो. आणि काल देखील त्याने सांगितलं की राहुल माझे पूर्ण मुले नाहीये तरी देखील मी येणार या स्पर्धेमध्ये, आणि तो आला, तो खेळला, तो जिंकला. भावेश ठळेबद्दल 2 शब्द काय म्हणशील? त्याचं बरोबरच आहे. पोरं नसली तरी तो बरोबर पोरं जमा करतो. अभिनंदन टीम बेहळे. पुन्हा एकदा सर्वांचा आभार या स्पर्धेमध्ये. चला सन्मान देखील केला जातोय विजेंद्र पाटीलचा. या स्पर्धेमध्ये चुकून जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. ही स्पर्धा संपन्न झाली. भरपूर चांगला क्रिकेट सर्व टीमने दाखवला. आज मात्र भरपूर चांगला क्रिकेट सर्व खेळाडूच्या माध्यमातून खेळण्यात आला. ही स्पर्धा पुन्हा एकदा आम्ही पुढच्या वर्षी तुमच्या समोर घेऊन येऊ. सागरजी देशमुख साहेब, मला ऐकायला आवडेल 2 शब्द या स्पर्धेबद्दल. खरं तर तुम्ही भरपूर मेहनत घेतली. जांतारचा चषक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने तुम्ही नेहमीच खेळत असता, परंतु आज तुमच्याबद्दल मला देखील गर्व वाटते, कारण तुमच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे भरवण्यात आली आणि स्पर्धा सक्सेस देखील झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेबद्दल 2 शब्द तुमच्या वाणीतून ऐकायला मला आवडेल. विशालजी राऊत साहेब, आपण देखील पुढे या. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या मधुर वाणीतून आपण 2 शब्द आम्हाला इथे मात्र गाईड करा. सर्वप्रथम आम्ही जे सामने ठेवले आहेत त्यासाठी ज्यांनी ज्यांनी आमची मदत केली, सगळे आमच्या टीमचे, सगळ्यांचे, पंचांचे, कमिटीचे, जे आमचे कॉमेंट्रेटर होते, अंपायर्स होते, त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. ही जी स्पर्धा आहे ही आमची 2रं वर्षच आहे, पण ही स्पर्धा आम्ही यशस्वी केली आहे. त्याच्यामध्ये जो कोणी कोणी हातभार लावला आहे त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. प्रतीक पिसेकर, मयूर पिसेकर यांनी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिला, त्यांचे देखील आभार. सर्व जे मान्यवर जे आमच्याकडे आले होते त्यांचे खूप मनापासून आभार. धन्यवाद. खरं